लास्ट लेक्चरमध्ये आपण कोणता पॉईंट पाहिला? मेजरमेंट ऑफ ए लेंथ. आणि मेजरमेंट ऑफ लेंथ हा पॉईंट काय केलेला आहे? ड्रॉप केलेला आहे. नंतर आणखी त्याच्यानंतरचं सुद्धा मेजरमेंट ऑफ मास, मेजरमेंट ऑफ टाइम, हे दोन्ही पॉईंट सुद्धा काय केलेले आहे? ड्रॉप केलेले आहे. टुडे वी सी द डू यू नो. क्वेश्चन इज why is only carbon used and not any other element for defining atomic mass unit. मग atomic mass unit define करण्यासाठी कार्बनच का यूज केला जातो? बिकॉज कार्बन 12 that is which is a isotope of a carbon and it is abundant isotope of a carbon. Total available of carbon about 98% is the carbon 12 which is the isotope of a carbon. Also standard atoms that is oxygen and hydrogen are also used and their isotopes of oxygen and hydrogen are in higher proportion. So carbon 12 that is carbon is used to determine the cure to defining atomic mass unit. atomic mass unit define करण्यासाठीच काय केलं जातं? कार्बन 12 हा यूज केला जातो. म्हणजे कार्बन हा एलिमेंट काय केला जातो? यूज केला जातो. नाउ वी सी द डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल ॲनालिसिस. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे या चॅप्टरमध्ये. मग डायमेन्शन कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं कसं फाइंड आउट करतात ते ह्या पॉइंटमध्ये येणार आहे. तर आपण फंडामेंटल क्वांटिटी पाहिलेला आहे. फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? द फिजिकल क्वांटिटीज विच डू नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज ए फंडामेंटल क्वांटिटीज. आणि फंडामेंटल क्वांटिटीज किती आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहे. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, नंतर इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी, आणि नंतर काय? अमाऊंट ऑफ सबस्टन्स. हे आपण काय केलेलं आहे? 7 फंडामेंटल क्वांटिटी पाहिलेल्या आहे. आणि नंतर आणखी डिराइव्ड क्वांटिटी पण पाहिलेल्या आहे. डिराइव्ड क्वांटिटी कशाला म्हणायचं? द फिजिकल क्वांटिटीज विच डिपेंड ऑन वन ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी फॉर देअर मेजरमेंट आर कॉल्ड ॲज ए डिराइव्ड क्वांटिटी. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या फंडामेंटल क्वांटिटी एक किंवा अनेक फंडामेंटल क्वांटिटीवर डिपेंड आहेत त्यांच्या मेजरमेंटसाठी, त्यांना काय म्हणतात? ते डिराइव्ड क्वांटिटी. हे आपण पाहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला ती डिराइव्ड क्वांटिटी मेजर करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? फंडामेंटल क्वांटिटी मेजर करावं लागते. मग ते फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये आपण काय करणार आहे? एक्सप्रेस करणार. मग त्यासाठी काय केलं जातं? कन्व्हिनियंटली ह्या जे फंडामेंटल क्वांटिटी, आता फंडामेंटल क्वांटिटी लेंथसाठी काय केलं जातं? कॅपिटल एल घेतलं जातं. मास काय? कॅपिटल एम लेटर वापरलं जातं. नंतर टाइम आहे, कॅपिटल टी आहे. टेम्परेचर आहे त्यासाठी काय? केल्विन वापरलं जातं. इलेक्ट्रिक करंटसाठी काय? आय वापरलं जातं. लुमिनस इंटेन्सिटी काय? सी. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय? MOL हे काय केलं जातं? यूज केलं जातं. आणि त्या फॉर्ममध्ये काय? त्या डिराइव्ड क्वांटिटी मेजर केल्या जातात. मग किती पॉवर आहे? आता ती जी डिराइव्ड क्वांटिटी आहे ती फंडामेंटल क्वांटिटीचा किती पॉवर आहे त्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करतात. म्हणजे त्याला काय म्हणतात? ते डायमेन्शन. मग व्हॉट इज द डायमेन्शन? द डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी आर द पॉवर्स to which the concerned fundamental units must be raised. म्हणजे फंडामेंटल जे युनिट आहे कितीने राईज होतं, किती पॉवर आहे त्याचा, त्यांनी राईज होतं इन ऑर्डर टू ऑब्टेन द युनिट ऑफ द गिव्हन फिजिकल क्वांटिटी. त्या फिजिकल क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी आपण काय करणार आहे? ते फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करणार. आणि ती फंडामेंटल जे युनिट आहे
ते कितीने राईज झालं ते एक्सप्रेस करणं म्हणजे त्याला काय म्हणतात ते डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. आणि ते आपण ह्या फॉर्ममध्ये कॅपिटल लेटरच्या फॉर्ममध्ये काय करणार आपण एक्सप्रेस करणार. आणि ते काय केलं जातं रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं जातं. त्याला काय म्हणतात ते डायमेन्शनल एक्सप्रेशन किंवा डायमेन्शनल इक्वेशन, डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणता येईल त्याला. मग त्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करणार. आता आपण एक एक्झाम्पल पाहू. व्हेलॉसिटी ही फंडामेंटल व्हेलॉसिटी ही डिराइव्हड क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहितीच आहे. व्हेलॉसिटी काय इट इज इक्वल टू काय डिस्प्लेसमेंट अपॉन काय टाइम आहे. व्हेलॉसिटी इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम हे आपण पाहिलेलं आहे. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणती फंडामेंटल क्वांटिटी येणार लेंथ येणार. मग आपण काय करणार आहे लेंथ मेजर करणार. मग लेंथ आणि टाइम हे म्हणजे काय कोणती फंडामेंटल हे कॅपिटल टी ने डिनोट करताय. म्हणजे मग काय येणार आहे एन अपॉन टी आलं. टी आपण न्यूमरेटरला घेऊ. न्यूमरेटरला घेतल्यानंतर टीचा पॉवर हा 1 आहे. वरती घेतल्यानंतर काय होणार आहे -1 होईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो हे n इंटू टी रेज टू काय -1 असं लिहिता येईल. मग हे जे व्हेलॉसिटी आहे व्हेलॉसिटीचं डायमेन्शन ऑफ ए व्हेलॉसिटी इक्वल टू कसं लिहिता येईल रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहितात. मग तिथं काय लेंथचा पॉवर किती आहे 1 आहे. 1 इन लेंथ येणार. आणि मास आले का जनरली लेंथ मास आणि टाइम या फॉर्ममध्ये जास्त करून याच्यावरती डिपेंड आहे क्वांटिटी. मग आता मास काही आले का याच्यामध्ये आपण मास मेजर केलंय का नाही केलेलं. म्हणजे मग इथं काय लिहिता येईल 0 इन मास असं लिहिता येईल कारण त्याचा कोणताच पॉवर नाही आलेला क्वांटिटी. आणि टीचा पॉवर किती आहे -1 म्हणजे -1 इन काय टाइम. हे त्याचं काय डायमेन्शनल फॉर्म्युला आहे कुणाचा व्हेलॉसिटीचा. हे आपण डायमेन्शन ऑब्टेन केलेलं आहे. म्हणजे ही जी व्हेलॉसिटी क्वांटिटी आहे ती आपण फंडामेंटल क्वांटिटीमध्ये एक्सप्रेस केलेली आहे. आणि फंडामेंटल क्वांटिटी कितीने राईज झालेली ते आपण काय केलेलं एक्सप्रेस केलं त्याला काय म्हणतात ते डायमेन्शन. मग आता आणखीन एक्झाम्पल पाहू आपण. हे व्हेलॉसिटीचं आपल्याला डायमेन्शन मिळालं. आणखीन फॉर्म्युला पाहू आपण व्हेलॉसिटी ग्रेडियंट. सेकंड एक्झाम्पल पाहू व्हेलॉसिटी ग्रेडियंट. व्हेलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी विथ ए डिस्टन्स. डिस्टन्स नुसार काय व्हेलॉसिटीचं व्हेरिएशन. म्हणजे मग व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स असं फाइंड आउट करतात. व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स यांनी काय करतात ते व्हेलॉसिटी ग्रेडियंट फाइंड आउट केलं जातं. मग आपण वरती पाहिलेलं आहे व्हेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आणि आपण काय टाइम. लेंथ आणि टाइम ही फंडामेंटल क्वांटिटी आपल्याला मेजर करावं लागते. आणि खाली परत काय आलेलं आहे डिस्टन्स आलेलं आहे. डिस्टन्स म्हणजे कोणती फंडामेंटल क्वांटिटी लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर मग काय येणार याच्यात व्हेलॉसिटी ग्रेडियंट मध्ये टी खाली येणार आणि लेंथ काय होईल कॅन्सल होईल असं येईल ना ते. हिअर टी इंटू काय एल काय होईल कॅन्सल होईल आणि 1 अपॉन टी आलं. मग आपण कसं लिहू शकतो न्यूमरेटरला घेतल्यानंतर टीचा पॉवर हा किती होणार आहे -1 होईल. -1 येणार टी रेज टू काय लिहिता येईल आपल्याला -1 या फॉर्ममध्ये लिहिता येईल. मग व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं डायमेन्शन व्हेलॉसिटी ग्रेडियंट डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी ग्रेडियंट इट इज इक्वल टू. आता लेंथ मेजर करावं लागते का आपल्याला नाही. इथं फक्त 1 अपॉन टी आलेलं आहे म्हणजे फक्त टाइम आलेला आहे. मग काय येणार आहे 0 इन लेंथ. नंतर मास मेजर केलंय का आपण नाही 0 इन मास आणि -1 इन टाइम. एवढं काय येतं त्याचं व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं काय तर डायमेन्शन येतं. हे झालं व्हेलॉसिटी ग्रेडियंटचं डायमेन्शन. नंतर आणखीन आपण क्वांटिटी पाहू. हिअर डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर द चार्ज. चार्ज साठीचं पाहू. चार्ज हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे. चार्ज करंट इक्वल टू काय फॉर्म्युला होता क्यू आपण काय टी चार्ज आपण काय टाइम हा फॉर्म्युला हे झालेला आहे.
मग चार्ज इक्वल टू क्यू म्हणजे चार्ज आहे, आणि टी काय आहे, टाइम आहे. चार्ज इक्वल टू काय येणार आहे, करंट इंटू काय येणार आहे, टाइम. चार्ज इक्वल टू करंट इंटू टाइम, हा फॉर्म्युला मेन. आणि याचं डायमेन्शन आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. करंट ही काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. टाइम सुद्धा काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. मग चार्जचं डायमेन्शन काय येणार, डायमेन्शन ऑफ चार्ज इट इज इक्वल टू, आपण काय करतो, लेंथ मेजर केली की याच्यामध्ये नाही, म्हणजे 0 इन लेंथ म्हणता येईल. मास मेजर केलंय का, नाही, 0 इन मास. आणि इथं करंट मेजर केलाय. आधी टाइम घेऊ आपण, टाइम काय, 1 इन टाइम. आणि इथं करंट साठी काय केलं जातं, आय वापरलं जातं, कॅपिटल आय. मग 1 इन काय, आय. हे काय डायमेन्शनल फॉर्म्युला आहे, कुणासाठीचा, चार्जसाठीचा डायमेन्शनल फॉर्म्युला आहे. मग डायमेन्शनल ऑफ हे चार्ज आपण काय क्यूने डिनोट करतात, हे त्याचा फॉर्म्युला झाला. नंतरचं आणखीन आपण एक्झाम्पल पाहू. काही एक्झाम्पल दिलेले आहेत, फिजिकल क्वांटिटी, त्याचा फॉर्म्युला आणि त्याचा SI युनिट. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी कितीने राईज झाली त्याचं जर पॉवरच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस करतो, जी काही दिलेली फिजिकल क्वांटिटी असेल त्याला काय म्हणतात, ते डायमेन्शन्स ऑफ हे फिजिकल क्वांटिटी. आणि याचं व्हॅलॉसिटी ग्रेडियंटचं डायमेन्शन काय आलं, 0 इन लेंथ, 0 इन मास आणि -1 इन टाइम. परत व्हॅलॉसिटीचं आपण डायमेन्शन पाहिलं होतं. व्हॅलॉसिटीचं डायमेन्शन काय आलं होतं, हिअर 1 इन लेंथ, 0 इन मास आणि काय -1 इन टाइम. मीटर पर सेकंड हे युनिट आहे, त्याच्यावरून सुद्धा आपल्याला डायमेन्शन लिहिता येतं. चार्जचं डायमेन्शन काय आलं, 0 इन लेंथ, 0 इन मास, 1 इन टाइम आणि 1 इन आय, म्हणजे 1 इन करंट. हे आपल्याला डायमेन्शन मिळालं चार्जचं. आता आणखीन आपण फिजिकल क्वांटिटी पाहू, त्याचा फॉर्म्युला आहे. नंतर SI युनिट पाहू आणि त्याचं डायमेन्शन. म्हणजे आपल्याला फॉर्म्युल्यावरून सुद्धा डायमेन्शन ऑब्टेन करता येतं, किंवा मग त्याचं युनिट जे आहे त्याच्यावरून सुद्धा आपल्याला डायमेन्शन फॉर्म करता येतं. मग आधी तर फिजिकल क्वांटिटी, आणि नंतरचं काय आहे, हिअर फॉर्म्युला, त्या फिजिकल क्वांटिटीचा फॉर्म्युला. आणि नंतर SI युनिट, आणि नंतर काय आहे, डायमेन्शनल फॉर्म्युला. आपण पाहू. तर आता पहिली जी क्वांटिटी आहे डेन्सिटी हे आतापर्यंत झालेलंच आहे. डेन्सिटी म्हणजे काय, मास अपॉन व्हॉल्यूम. हा फॉर्म्युला आहे, मास अपॉन व्हॉल्यूम, हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे. मास म्हणजे m आणि व्हॉल्यूम कशात मेजर करतात, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला म्हणजे लेंथ क्यूब, हा फॉर्म्युला आहे. SI युनिट काय, मास आपण किलोग्रॅम मध्ये मेजर करतो आणि व्हॉल्यूम कशामध्ये, क्युबिक मीटर मध्ये. मग किलोग्रॅम पर मीटर क्यूब हे काय राहणार आहे, त्याचं SI युनिट राहणार. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला आता काय येणार आहे, 3 लेंथ अपॉन L क्यूब आहे, तर वरती घेतल्यानंतर काय होणार आहे, मायनस होईल. मग -3 इन लेंथ, इथं मास आलेला आहे, त्याचा पॉवर किती आहे, 1 आहे. 1 इन मास आणि 0 इन टाइम. हे काय झालं, डायमेन्शनल फॉर्म्युला झाला, कोणाचा, डेन्सिटीचा. इथे किलोग्रॅम पर मीटर क्यूब आहे, याच्यावरून सुद्धा घेता येतं. मासचा पॉवर 1 राहणार आणि लेंथचा पॉवर किती, -3 राहणार. याच्यावरून सुद्धा आपल्याला काय करता येतं, फाइंड आउट करता येतं, किंवा फॉर्म्युल्याने सुद्धा काढता येतं. नंतरचं आता ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशनच्या याच्यामध्ये काय, आपण काय फॉर्म्युला आहे, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम.
ए इक्वल टू चेंज इन व्हॅलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे व्ही अपॉन टी घेऊ आपण, व्हॅलॉसिटी अपॉन टाइम. मग व्हॅलॉसिटीचं मगाशी आपण पाहिलं लेंथ अपॉन काय टाइम, हा काय त्याचा फॉर्म्युला म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम आणि खाली परत टाइमिंग. म्हणजे काय येणार आहे, वर खाली किती येणार आहे अपॉन टी स्क्वेअर होईल, एल अपॉन टी स्क्वेअर येणार. आणि तर डायमेन्शन आपण असं सुद्धा लिहूया यल अपॉन टी आणि खाली टी म्हणजे किती यल अपॉन काय टी स्क्वेअर असं घेता येईल. आणि ऍक्सलरेशनचं युनिट काय आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर पर सेकंड स्क्वेअर यांचं युनिट फंडामेंटल क्वांटिटीचं त्या फॉर्ममध्ये. हे ऍक्सलरेशनचं युनिट आहे, हे माहितीच आहे. आणि आता डायमेन्शनल फॉर्म्युला लिहायचं आपल्याला. मग 1 इन लेंथ येणार, 0 इन मास येईल, मासवरती डिपेंड नाही आहे, आणि -2 इन काय टाइम. हा काय झाला डायमेन्शनल फॉर्म्युला कोणासाठीचा झाला, ऍक्सलरेशन साठीचा झाला. नंतर आता थर्ड एक्झाम्पल पाहू आपण मोमेंटम. हे सुद्धा झालेलं आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये. मोमेंटम सेकंड लॉ मोमेंटमशीच रिलेटेड आहे, ते सुद्धा झालेलं आहे. मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम आहे, ते काय मास आणि व्हॅलोसिटीचा काय आहे प्रॉडक्ट आहे, मास इंटू काय व्हॅलोसिटी. हा त्याचा फॉर्म्युला आहे मोमेंटमचा, मास इंटू व्हॅलोसिटी. मग मास काय त्याच्यासाठी कॅपिटल एम आणि इंटू व्हॅलोसिटी काय एल अपॉन काय टी, हे आपण पाहिलेलंच आहे व्हॅलोसिटीचा. मग काय येणार बरं, मास कशात मेजर करतात ते किलोग्राम मध्ये, नंतर लेंथ कशात मेजर केले जाते मीटर मध्ये, आणि आपण काय टी म्हणजे व्हॅलोसिटी कशामध्ये मास किलोग्राम मध्ये आणि व्हॅलोसिटी मीटर पर सेकंड. म्हणजे याचा युनिट काय येणार आहे किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड, हे काय झालं त्याचं याचा युनिट. आणि डायमेन्शन काय येणार आता किती पॉवर आहे त्यानुसार लिहायचं. मग किती येणार आहे 1 इन लेंथ, लेंथ आधी घेऊ आपण किंवा मास आधी लिहिलं तर काही फरक पडत नाही. 1 इन लेंथ, 1 इन मास आणि -1 इन टाइम. 1 इन लेंथ, 1 इन मास आणि -1 इन टाइम. हे डायमेन्शन आलं कोणाचं मोमेंटमचं. नंतरचा आता 4 नंबरचा एक्झाम्पल पाहू. 4 नंबरचं एक्झाम्पल काय आहे फोर्स. फोर्स सुद्धा झालेला आहे फिजिकल क्वांटिटी. फोर्सचा फॉर्म्युला काय मास इंटू काय ऍक्सलरेशन, हे झालेलं आहे. आणि मास काय यर कॅपिटल एम आणि ऍक्सलरेशन आपण पाहिलेलं आहे एल अपॉन काय आलेलं आहे टी स्क्वेअर आलेलं आहे, एल अपॉन टी स्क्वेअर असं आलेलं आहे. मग याचा युनिट काय होणार याचं मास किलोग्राम इंटू ऍक्सलरेशनचं युनिट काय मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि ह्या युनिटला काय नाव दिलेलं आहे न्यूटन हे नाव दिलेलं आहे. इट इज इक्वल टू काय न्यूटन. आणि युनिटला किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे, त्याला न्यूटन असं नाव दिलेलं आहे. तर डायमेन्शन काय होणार आता 1 इन लेंथ मायनस ते 1 इन काय येणार आहे मास येणार 1 इन मास. आणि आता टीचा पॉवर किती होणार आहे वरती घेतल्यानंतर -2 इन, मग -2 इन टाइम. हे काय झालं फोर्सचं डायमेन्शन झालं, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला. नंतरचा 5 नंबरचा आहे इम्पल्स, ते सुद्धा झालेलं आहे 10th पर्यंत. इम्पल्स ही फिजिकल क्वांटिटी आहे आणि इम्पल्स कशाने डिनोट करतात ते कॅपिटल जे ने डिनोट करतात. आणि कसं फाइंड आउट करतात ते फोर्स इंटू टाइम याने फाइंड आउट केलं जातं. मग फोर्स इंटू टाइम म्हणजे इम्पल्स. मग आता फोर्स आपण पाहिलेलंच आहे वरती आलेलंच आहे मास इंटू एल अपॉन टी स्क्वेअर, ह्या फंडामेंटल क्वांटिटी. आणि आणखीन इंटू टी, मग एक टी काय होणार आहे कॅन्सल होईल, खाली एक टी राहील. मग काय येणार आहे एम इंटू एल आपण काय येणार आहे टी असं येणार. मग न्यूटन इंटू सेकंड असं सुद्धा म्हणताय, किंवा एक टी कॅन्सल झालेला आहे. मग काय येणार आहे किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड असं येणार. किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड म्हणजे मोमेंटमचं जे युनिट आहे तेच काय इम्पल्सचं युनिट आहे. एक टी किलोग्राम इंटू मीटर पर सेकंड, किंवा याच्यावरून सुद्धा कन्सिडर करता येईल हिअर
न्यूटनचं एवढं आहे, 1 सेकंद काय होणार आहे त्यातून कॅन्सल होतो. आणि मग काय येणार डायमेन्शनल फॉर्म्युला याच्यावरून आणा किंवा याच्यावरून घ्या. मग किती आता 1 इन लेंथ, 1 इन मास आणि किती आहे टाइमचं किती होईल -1 इन टाइम, -1 इन टाइम. हा त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला आला. कुणाचा इम्पल्सचा. इम्पल्स म्हणजे काय फोर्स इंटू टाइम. ही जी क्वांटिटी आहे फोर्सचा जो इफेक्ट आहे आपल्याला मेजर करायचा असेल तर फोर्स इंटू टाइमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस केलं जातं. आणि नंतरचं आहे वर्क. वर्क आता फिजिकल क्वांटिटी पुढची 6 नंबरची आहे वर्क. वर्क आपण फाइंड आउट करतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घेतो आपण. वर्क डब्ल्यू ने डिनोट करतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं काढतो. फोर्सचा आपण पाहिलेलंच आहे यम इंटू यल अपॉन टी स्क्वेअर एवढं फोर्सचं आहे. आणि इंटू परत डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे इंटू परत काय येणार आहे यल एवढे येणार. मग यल स्क्वेअर होणार इथं. मग वर्कचं काय युनिट येणार SI युनिट हे किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर असं येणार. आणि ह्या युनिटला काय म्हणलेलं आहे हिअर जूल म्हणलेलं आहे. कॅपिटल जे ने डिनोट करतात ते त्याचं सिम्बॉल कॅपिटल जे आहे. जूल आहे वर्कचं युनिट. आणि डायमेन्शनल फॉर्म्युला काय येणार आता 2 इन लेंथ होईल यल इंटू यल स्क्वेअर होणार आहे म्हणजे 2 इन लेंथ. मासचा पॉवर किती 1 इन मास आणि टाइमचा पॉवर किती आपण टी स्क्वेअर आहे तर -2 इन टाइम. हा काय झाला डायमेन्शनल फॉर्म्युला झाला कुणाचा वर्कचा. नंतरची फिजिकल क्वांटिटी आहे हिअर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे कायनेटिक एनर्जी झालेलं आहे इट इज इक्वल टू 1/2 इंटू mv². मग आपण ह्या फॉर्ममध्ये लिहिला असं फंडामेंटल क्वांटिटीच्या फॉर्ममध्ये. यम म्हणजे काय मास आणि इंटू व्हॅलोसिटीचा स्क्वेअर. मास म्हणजे कॅपिटल एम ने डिनोट करू आणि व्हॅलोसिटीचा स्क्वेअर व्हॅलोसिटी काय लेंथ अपॉन टाइम आहे म्हणजे यल स्क्वेअर अपॉन काय येणार आहे टी स्क्वेअर त्याचाही स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे यल स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर असं लिहिता येईल ना आपल्याला. मग याचा युनिट जसं वर्क आणि एनर्जीचं सेम आहे हेच आहे किलोग्रॅम इंटू मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि काय कशाने डिनोट करतात ते जूलने डिनोट करतात ते इट इज कॉल्ड ॲज ए जूल. मग डायमेन्शनल फॉर्म्युला सुद्धा काय सेमच येणार जेवढा वर्कचा आहे तोच येणार 2 इन लेंथ 1 इन मास आणि -2 इन टाइम. 2 इन लेंथ 1 इन मास आणि -2 इन टाइम सेम आहे वर्क आणि एनर्जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला आणि त्याच्या दोघांचा युनिट सुद्धा कसा आहे सेम आहे. आणि नंतरचं काय आहे प्रेशर. प्रेशर ही फिजिकल क्वांटिटी आहे. प्रेशर म्हणजे काय फोर्स अपॉन काय एरिया. युनिट एरियावरती आपण किती फोर्स अप्लाय केला त्या क्वांटिटीला काय म्हणतात ते प्रेशर. मग काय येणार आहे हिअर प्रेशरचं फोर्सचं आपण डायमेन्शन पाहिलेलं आहे काय मास इंटू लेंथ अपॉन टी स्क्वेअर हे फोर्ससाठीच आहे आणि अपॉन एरिया यल स्क्वेअर. तर काय होईल एरिया म्हणजे लेंथ स्क्वेअर आहे साईड स्क्वेअर आपण असं मेजर करतो. मग हे काय करता येईल टी स्क्वेअर खाली येणार आहे मग यम इंटू यल अपॉन यल स्क्वेअर इंटू काय टी स्क्वेअर. एक यल काय होणार आहे कॅन्सल होईल आणि हा यल वरती आल्यानंतर काय होणार आहे मायनस होईल. मग इथे याचा युनिट काय येणार बरं आता याचं याचा युनिट प्रेशरचं फोर्सचं युनिट काय न्यूटन आणि आपण एरियाचं युनिट काय आहे मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे याचा युनिट येईल. आणि यालाच आणखीन काय म्हणता येईल आपण जर समजा कन्सिडर केलं किलोग्रॅम इंटू मीटर पर सेकंड स्क्वेअर असं पण घेता येईल किलोग्रॅम इंटू मीटर पर मीटर येणार आहे आणि इथे काय येणार आहे पर सेकंड स्क्वेअर. किलोग्रॅम
पर मीटर होत आहे, पर मीटर आणि पर सेकंद स्क्वेअर असं ना, किंवा मग कसं लिहिता तर किलोग्राम पर मीटर पर सेकंद स्क्वेअर असं लिहिता येईल ह्या फॉर्ममध्ये. आणि ह्या युनिटला काय म्हणतात ते पास्कल युनिट आहे. आणि प्रेशरचं आणि त्याचं डायमेन्शनल फॉर्म्युला काय लिहिता येईल आता, लेंथचं पॉवर किती होणार आहे, -1 होईल, -1 इन लेंथ, 1 इन मास आणि -2 इन टाइम. हा काय झाला त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला. कारण वरचा यल कॅन्सल होईल, खाली एक यल राहिला, असं येणार आहे m/l × t² असं येतं. मग -1 इन लेंथ, 1 इन मास आणि -2 इन टाइम. हा काय झाला त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला झाला. मग डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं फिजिकल क्वांटिटीचं, त्याच्या युनिटवरून किंवा ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला डायमेन्शन फाइंड आउट करता येतं त्याच्या फॉर्म्युल्यावरून. आणि ती डिराइव्हड क्वांटिटी कितीने राईज झालेली फंडामेंटल क्वांटिटीवर ते एक्सप्रेस करणं म्हणजे डायमेन्शन आहे त्या फिजिकल क्वांटिटीचा. आपण डायमेन्शन कसं फाइंड आउट करायचं ते पाहिलेलं आहे. आता ह्या डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज काय होतो ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.